वा, काय भुर्जी झाली आपली मस्त. खूप भूक लागलेली आहे तर आपण झटपट रेसिपी बनवूयात अंडा भुर्जी. नमस्कार, मी सुरेखाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग पाहूयात अंडा भुर्जी. अंडा भुर्जी बनवणार आहोत आपण. 4 अंड्याची भुर्जी करायची आहे तर मी 3 कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे. कांदा परतवायचा चांगला तांबूस होईपर्यंत. असा मऊ पडला पाहिजे कांदा. कांद्याचा रंग गुलाबी होत आलेला आहे. आता थोडीशी हळद टाकलेली आहे. आता टाकूया टोमॅटो. टोमॅटो घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि एकदा ह्याला परतूया. थोडीशी हळद. व्यवस्थित मसाला परतून झाला की त्यात अंडी टाकायची आहेत आपल्याला. बघा मसाला तर छान दिसायला लागलाय, वास पण चांगला येतोय. बाउलमध्ये 4 अंडी फोडून घेतलेली आहेत. आता घालूयात अंडी. एकदम ह्याला मिक्स करायला घ्यायचं नाही, तर थोडंसं 1-2 मिनटं असंच ठेवायचं आणि मग त्याला मिक्स करायचं. 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवू. 2 मिनिट पूर्ण झालेले आहेत. आता काढूयात झाकण आणि आता व्यवस्थित मिक्स करूयात. असं केल्याने आपली भुर्जी खूप छान टेस्टी लागते. एकदाच अंडं फोडल्या कधीच मिक्स करायला घ्यायचं नाही. 1-2 मिनटं आपण थांबून करायचं. बघा कसं व्यवस्थित वेगवेगळं व्हायला लागले, मिक्स व्हायला लागले. असं केल्याने भुर्जीची खूप चव वाढती आहे. बघा किती मस्त व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. 2 मिनटाच्या नंतर जर आपण अशी मिक्स केली ना तर आपली भुर्जी चांगली तयार होती आणि एकदम अशी होती. जर अंडी फोडल्या जर आपण मिक्स केलं तर पूर्ण ओलावा असतो त्यामध्ये आणि ती व्यवस्थित होत नाही आणि चवीला पण चांगली लागत नाही. आता टाकूयात खूप कोथिंबीर, भरपूर घालायची अशी कोथिंबीर आणि 1-2 मिनिट मिक्स करून गॅस बंद करूया. भुर्जी तयार झालेली आहे. आता मुलाला माझ्या वाढणार आहे. माझ्या मुलाला खूप भुर्जी आवडते आणि भुर्जीसोबत चपाती भाकरी न आवडता त्याला पाव आवडतात. पावसोबत खायला जास्त आवडतं, त्यामुळे पाव पण आणलेले आहेत. तयार झालेली आहे भुर्जी. भुर्जी पाव तयार आहे.